वळूयात पुढच्या बातमीकडे। हयात असताना ज्या व्यक्तीवर अजितदादांनी जीवापाड प्रेम केलं तोच व्यक्ती अजित पवारांच्या निधनानंतर दादांबद्दल जे बोलला त्यावरून आता प्रचंड संताप उमटतोय। किशोर मासाळ हा या व्यक्तीचं ते नाव आहे, तर हा व्यक्ती बारामतीमध्ये अजित पवारांच्या पक्षाचा नगरसेवक सुद्धा आहे। तोच व्यक्ती अजित पवार मेला त्याचा मला काहीही फरक पडत नाही असं विधान एका क्लिपमध्ये करतोय। विशेष म्हणजे याच किशोर मासाळचा अजित पवार अनेक सभांमध्ये उल्लेख करायचे, अनेक जाहीर सभांमध्ये अजित पवार याच किशोर मासाळचं कौतुकही करायचे। अजितदादांच्या आवडत्या लोकांच्या यादीतील हा एक व्यक्ती होता। मात्र एखादा व्यक्ती गेल्यानंतर राजकारणामध्ये लोक किती कृतघ्न होतात याचं हे प्रमुख उदाहरण आहे। तारीख 24 आहे, उद्या 25, 26ला सुट्टी नाही, उद्या पण सुट्टी आहे, उद्या आणि परवा सुट्टी आहे। त्याच्या वेळेस त्यांना अजून काहींना समजावून सांगण्याचा प्रयत्न करता आला तर करा। ज्यांचं जे ऐकतील त्यांच्या मार्फत सांगण्याचं काम केलं। किशोर मासाळाला गेले तर किशोरचं पण ऐकत काही जण आहेत, तर त्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना हे करायचं। पत्र द्यायचं होतं ना तटकरे साहेबांना। अजित पवारला दिलं तरी मला काय फरक पडायचा आहे? आता वर जावं लागेल त्यासाठी मला। गेले तरी मला फरक पडायचा आहे? नाही पडणार। नाही पडणार। 16 तारखेला जायचं आहे ना, माहिती आहे लक्षात? नाही यायचं काय माझं संबंधित? का बरं नाही यायचं? नाही यायचं। कसं नाही येणार? आपण एखाद्या देवाला कशाला जातो? बिअर मारले 3 3 मध्ये तेवढी चढली। मला पाठवत जा ना रोज 3 बिअरचे पैसे। बिझी आहात का तुम्ही? नाही हो, ते रुपाली ताईंना त्रास होतोय। आम्ही एकच इथे आहे ना। मेली पाहिजे रुपाली ताई। ए अरे गप रे बाबा, कशाला दुसऱ्यांना मारतो? मग ठीक आहे, मला वाटलं मेली पाहिजे तर मी म्हणतो मेली पाहिजे। अजित पवार मेला त्याचा मला फरक पडला नाही, तर रुपाली मेली तर मला काय फरक पडायचा आहे? तुला मी मेले तरी कुठे काय फरक पडायचंय? हा, तू मेली तरी मला नाही फरक पडायचा। पुढं संपलं मग काय, कशाला लोड घेतो तू? जाऊ दे आपलं काय। दरम्यान अजितदादांवर केलेल्या वक्तव्यानंतर नगरसेवक किशोर मासाळ यानं माफीनामा दिलाय। तर माझ्या वक्तव्याचा पश्चाताप म्हणून एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी आत्मक्लेश करणार असल्याचं किशोर मासाळ म्हणालाय। 4 दिवसापूर्वी माझी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। त्या ऑडिओ क्लिपमध्ये माझ्याकडून आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्याबद्दल एक चुकीचं वक्तव्य गेलं। सुरुवातीलाच मी या वक्तव्याबद्दल समस्त अजितदादा यांचे कुटुंबीय, समस्त बारामतीकर आणि अजितदादावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हात जोडून माफी मागतो। सदर घटनेत मला पश्चाताप झाला असून त्याचे प्रायश्चित्त म्हणून मी उद्या 9/6/2026 रोजी सकाळी 8:45 पासून स्वर्गीय अजितदादा यांच्या अपघात घटनास्थळी 1 दिवसाचा अन्नत्याग करून आत्मक्लेश करणार आहे। दरम्यान अतिशय दुर्दैवी आणि वेदना देणारी ही ऑडिओ क्लिप असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। किशोर मासाळ याच्या ऑडिओ क्लिपवर सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केलंय। तर मासाळनं केलेलं वक्तव्य खरं की खोटं याचा तपास केला पाहिजे असं अनिल पाटील म्हणाले। अतिशय दुर्दैव आणि गलिच्छ आहे ती, आणि आता आत्मक्लेश करा वगैरे असं त्यांचं स्टेटमेंट आलंय। अतिशय खालच्या पातळीचं आणि दुर्दैवी आहे आणि अत्यंत वेदना आणि दुःख देणारी ती ऑडिओ टेप आहे। जी काही ऑडिओ क्लिप दादा गेल्यानंतरही मला काही फरक पडत नाही अशी जी ऑडिओ क्लिप व्हायरल होते त्या बाबतीमध्ये 2 गोष्टी असू शकतात। एक तर पहिली गोष्ट, ती ऑडिओ क्लिप खरी आहे खोटी आहे तिची तपासणी केली पाहिजे। ती जर का खरी असेल तर महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना आमची अशीच विनंती असणार आहे की कोणीही काही चिथवण्याचा प्रयत्न केला, त्या चिथवण्याच्या माध्यमातून आपल्या तोंडून दादांविषयी असे अपशब्द निघणं हे योग्य नाही। म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांना माझा आग्रह असणार आहे की आपणही बोलताना सांभाळलं पाहिजे। मी काही ते ऐकलं नाही, खरं तर मी पूर्ण ऐकून ते बोलायला पाहिजे, पण जर असं वक्तव्य कुणी केलं असेल तर त्याची मी निंदा करतो। दादा होते तोपर्यंत बोलणं काय बोलायचं? आता दादाच्या मागे बोलून काय? दादा हे दादाच होते, आता तसा नेता होणे नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर बोलण्याचा आज कुणाला